नाश्त्यासाठी सगळ्यात सोपा, पटकन बनवता येईल आणि सगळ्यांना आवडेल असा प्रकार म्हणजेच सँडविच. आज आपण असं झटपट करता येईल असा सँडविचचा प्रकार दाखवणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, विविध साहित्य वापरून असंख्य प्रकारचे सँडविचेस होतात. त्यातलाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत. बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट, क्रीमी चीज पनीर सँडविच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 200 ग्रॅम पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. ते घेऊया. मोठा आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. शिमला मिरची सुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकतात किंवा भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतात. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. लहान मुलं खात असतील तर मिरची स्किप सुद्धा करू शकतात. एक मोठा चमचा मेयोनीज, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा पिझ्झा सिझलिंग असेल तर टाका, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. बारीक कट केलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला चटपटीत पाहिजे असेल तर यात 1 चमचा टोमॅटो सॉस सुद्धा घालू शकतात. इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. तर इथे मी ब्रेड घेतलेला आहे. त्यावर मेल्ट झालेलं बटर लावून घ्यायचंय. त्यावर मोझरेला चीज घालायचंय. आता पनीरचं स्टफिंग घालूया. स्टफिंग सगळीकडे पसरवून घ्यायचंय. पुन्हा यावर चीज टाकून घ्यायचंय. यात तुम्ही कोणतेही चीज वापरू शकता. यावर आतमधून ब्रेड लावलेलं ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवूयात. आता गरम पॅन मध्ये बटर स्प्रेड करून घ्यायचंय. त्यावर सँडविच ठेवूयात. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. 2 मिनिटांनंतर सँडविच वरती बटर लावून घेऊया. खालची बाजू छान भाजून झालेली आहे. आता याला उलटून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस सोनेरी रंग आलेला आहे. 2 मिनिटं दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर सँडविच काढून घेऊया. तुम्ही बघू शकता चीज मस्त मेल्ट झालेला आहे. अतिशय सोपी आणि पटकन होणारी चीज पनीर सँडविच तयार आहे. रेसिपी आवडली तर कल्याणी हाऊस क्वीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त झटपट रेसिपी सोबत. धन्यवाद.